नमस्कार मित्रांनो, गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात कापूस आणि सोयाबीन लागवड केलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून प्रति हेक्टरी 5,000 रुपयाचे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. परळी, जिल्हा बीड येथील राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनास केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या लाभाचे वाटप करण्यासाठी पोर्टलचे आवाहन करण्यात आले आहे. म्हणजेच पोर्टल नवीन वेबसाईट सुरू करण्यात आलेली आहे. गेल्या वर्षी खरीप हंगामात सोयाबीन आणि कापसाच्या दरात प्रचंड घसरण झाल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले होते. अशा शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5,000 रुपये मदत देण्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात केलेली होती. त्यानुसार किमान 1,000 रुपये तर 2 हेक्टरच्या मर्यादेत जास्तीत जास्त 10,000 रुपये याप्रमाणे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. इथे 5,000 रुपये 1 एकरला भेटणार आहेत. तर त्यासंबंधित शासन निर्णयही जारी करण्यात आलेला आहे. ही मदत देण्यासाठी राज्य सरकारला एकूण 4,194 कोटी रुपये 68 लाख रुपयाचा निधी लागणार आहे. यातील 1,548 कोटी 34 लाख रुपये कापूस तर 2,646 कोटी 34 लाख रुपयाचे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे. तर कापूस व सोयाबीन पिकाची मदत मिळाली की नाही यासाठी तर तुम्हाला ऑनलाईन कशी चेक करायची ते बघू. तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये एक वेबसाईटची लिंक दिली जाईल. तिथे लिंकवर जाऊन तुम्ही ओपन करायचं आहे. त्या सोयाबीन कापूस अनुदान वेबसाईट ओपन केल्यानंतर उजव्या बाजूला वरती तुम्हाला लाल चौकात डिस्ब्रुसमेंट स्टेटसवर क्लिक करायचं आहे. पुढे गेल्यावर तुम्हाला डिस्ब्रुसमेंट स्टेटस पेज दिसेल. त्यात तुमचं आधार नंबर आणि कॅप्चर कोड टाकून गेट OTP आधारवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या मदतीचे अपडेट विषयीची सविस्तर माहिती तुम्हाला दिसेल. जर तुम्हाला अनुदान भेटलं असेल तर तुमची eKYC तुम्हाला झालेली दाखवेल आणि जर तुमचं अनुदान झालं नसेल तर तुम्हाला eKYC अपडेट झालेली नाही असे तुम्हाला दाखवेल. तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.